आज मी तुमच्याकडे घेऊन आलो एका धाडसी माणसाला, आनंद परांजपे, ठाण्याचे खासदार, ज्यांनी काल शिवसेनेला प्रचंड धक्का दिला आणि जे शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. आनंद परांजपे, मोठं धाडस तुम्ही दाखवलेलं आहे आणि हा धाडसाचाच निर्णय आहे, कारण ज्या ठाण्यात श्रीधर खोपकर झाला त्या ठाण्यात बंडखोरी करणं ही मोठी गोष्ट आहे. कसं काय हे धाडस तुम्ही दाखवलं? पहिले म्हणजे मी कुठल्याही प्रकारची बंडखोरी केलेली नाहीये. आजही मी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे, शिवसेनेचा खासदार आहे. कुठल्याही प्रकारे मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला नाही, राष्ट्रवादीचं कुठलं पद घेतलेलं नाही. विकासाच्या मुद्द्यावर मी लोकनेते आदरणीय पवार साहेबांची काल भेट घेतली. ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे याच्यासाठी ती भेट होती आणि या भेटीमधनं असं काही वादळ निर्माण झालंय की माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यालाही हा प्रश्न पडला की केवळ भेटीने असं काय झालं की एवढं मोठं वादळ आज हे निर्माण झालं. हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आश्चर्य आहे, कारण तुम्ही शिवसेनेत गेला, शिवसेना सोडलेली नाही हे बरोबर आहे, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला नाही हे बरोबर आहे, पण तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पवार साहेबांबरोबर बसता, पवार साहेब तुमचं स्वागत करतात, याचा अर्थ काय? तुम्ही शिवसेना कधीच सोडणार नाही. काल मी पवार साहेबांची भेट त्यांच्या कार्यालयामध्ये घेतली. मी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांची मदत ही संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या विकास कामांसाठी व्हावी या अपेक्षेने त्यांना भेटलो. केंद्रामध्ये UPA 2चं राज्य आहे, राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं राज्य आहे आणि ठाणे जिल्हा हा भारतातला 634 जिल्ह्यांमधनं सर्वात झपाट्याने शहरीकरण होणारा हा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये 7 महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद असा क्षेत्र येतं आणि म्हणून मतदारसंघ नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये विकास कामं व्हावीत यासाठी ही भेट होती. याचा अर्थ तुम्ही अजून सांगताय की तुम्ही शिवसेना सोडलेली नाही. हे आम्हाला माहिती आहे, अधिकृतपणे तुम्ही शिवसेना सोडली नाही, पण माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर नाही दिलं. तुम्ही कधीही शिवसेना सोडणार नाही का? तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार नाही का? शिवसेना या क्षणापर्यंत तरी मी सोडलेली नाहीये. उद्या सोडणार नाही का याचं तुम्ही उत्तर देत नाही आहात. नाही, राजकारणामध्ये अनेक स्थित्यंतर होत असतात. अनेक वेळेला परिस्थितीनुसार, राजकीय परिस्थितीनुसार काही दृष्टिकोन, काही स्थिती ही बदलत असते. एखाद्या वेळेला काही मुद्द्यांवर मतभिन्नता झाली तर आपली बाजू ही ठामपणे घेऊन लोकांसमोर जावं लागतं. त्यामुळे उद्या काय होईल, मी कुठल्याही प्रकारचा ज्योतिषी नाही, त्यामुळे उद्या काय होईल ते मी आजच कसं सांगणार. पण उद्या शिवसेना सोडणार तुम्ही ही शक्यता तुम्ही नाकारत नाही आहात. नाही, राजकारणामध्ये मी जसं काही होऊ शकतं. मला सांगा, आम्ही असं ऐकतोय की तुम्ही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये खासदारकीचा राजीनामा देणार आहात. तुमची पवार साहेब राज्यसभेवर नेमणूक करण्याची शक्यता आहे अशा सगळ्या बातम्या येत आहेत. खरं काय? ज्यावेळेला मी आदरणीय पवार साहेबांना भेटलो त्यावेळेला कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा ही आमची झाली नाही. केवळ विकासाचे मुद्दे, मला जे वाटत होतं की जी विकास कामं ही ज्या गतीने या माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या मतदारसंघात व्हायला पाहिजे होती, ते लोकप्रतिनिधी म्हणून कुठेतरी मागे पडत चालली होती आणि म्हणून ही केवळ त्यांची भेट होती. कुठल्याही प्रकारचं राजकारण आदरणीय पवार साहेबांबरोबर आमची चर्चा झाली. म्हणजे तुम्ही खासदारकीचा सुद्धा राजीनामा देणार नाही? नाही, मी अजून 2 वर्ष आहेत, तुम्ही राजीनामा देणार की नाही? मी पक्षाच्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाहीये. पक्षाचा कुठल्याही कार्यकर्ता, मी एक सामान्य आहे, पक्षाचा आदेश धुडकावलेला नाहीये. त्यामुळे मला असं वाटत नाही की मी खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. तुम्हाला असं वाटत नाही, पण शिवसैनिक आणि शिवसेना नेते कालपासून असं म्हणतायत आनंद परांजपेंवर कारवाई झाली पाहिजे, त्यांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे. या कारवाईला तुम्ही तयार आहात का? आता शिवसेना पक्ष हा खूप मोठा पक्ष आहे. आदरणीय बाळासाहेबांनी त्याची स्थापना केली आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर कारवाई जर पक्ष करणार असेल तर माझं काय चुकलं हा सवाल मी शिवसैनिकांना आणि ह्या जिल्ह्यातील संपूर्ण जनतेला विचारू इच्छितो. कारण माझा जन्मच हा भगव्यामध्ये झाला. माझे वडील स्वर्गीय खासदार प्रकाश परांजपे यांनी 40 वर्ष पक्षाची सेवा केली, निष्ठेने केली.
धर्मवीर आनंद दिघे साहेबांबरोबर खांद्याला खांदा लावून संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा प्रचार केला. आत्ताचे आमचे जिल्हाप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबरोबर मी खांद्याला खांदा लावून सगळीकडे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं काम केलं. त्यामुळे माझं काय चुकलं हा सवाल मी नक्कीच शिवसैनिकांना आणि ह्या जिल्ह्यातील जनतेला विचारेन. पण आनंद, मग कुणाचं चुकलंय, काय चुकलंय हे तरी सांगा आम्हाला. शिवसेनेच्या निर्मितीपासून ज्या मूल्यांवर शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, जो विकास शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत होता तो विकास कुठेतरी आम्ही कमी पडलोय. सत्तेसाठी सर्व काही आणि सत्ता हे सर्वस्व हे अलीकडच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये ही संस्कृती आली आहे आणि दुर्दैवाने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेला पडणारी मतं ही कमी होत आहेत. जरी शिवसेनेची सत्ता आज ठाणे महानगरपालिका असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, उल्हासनगर महानगरपालिका असेल, अंबरनाथ नगर परिषद असेल, बदलापूर नगर परिषद असेल, या संपूर्ण ठिकाणी जरी शिवसेनेची सत्ता असली तरी शिवसेनेला पडणारी मतं ही कमी होत आहेत. याच्यावर चिंतन झालं पाहिजे, याच्यावर चर्चा झाली पाहिजे, हा सातत्याने माझा प्रयत्न होता. पण दुर्दैवाने त्या बाबतीत गांभीर्याने पक्षालाही वाटलं नाही की आपली सत्ता येते, लोकांनी निवडून दिले. पण माझी अशी अपेक्षा होती की ज्या विश्वासाने लोकांनी आपलं निवडून दिलंय त्या लोकांसाठी आपण चांगलं काही करणार आहोत की नाही, गुड गव्हर्नन्स हा कन्सेप्ट आणणार आहोत की नाही. त्यामुळे असे अनेक विषय होते की ज्यावेळेला मला असं वाटलं की पक्षाने एक ठाम भूमिका घ्यायला पाहिजे होती. मग तुमचं कोणी ऐकलं नाही? मी माझ्या तऱ्हेने अनेक वेळा प्रयत्न केले. एक उदाहरण म्हणून सांगतो की शिवसेनेने जी भूमिका घेतली की जैतापूरला अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध केला, त्यावेळेलाही माझी अशी भूमिका होती की एकीकडे आपण लोड शेडिंगच्या विरुद्ध संपूर्ण राज्यामध्ये आंदोलनं करतोय, MSEBची कार्यालय तोडतोय आणि अशा वेळेला इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लागणारी जी सर्वात महत्त्वाची गरज आहे ऊर्जा, ही आपण निर्माण केली पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण पक्ष म्हणून असं धोरण आपलं असू शकतं की आमचा न्यूक्लिअर एनर्जीला विरोध आहे, आम्हाला क्लीन एनर्जी, ग्रीन एनर्जी पाहिजे, ही पक्षाची भूमिका असणं अत्यंत ग्राह्य आहे, त्याच्यामध्ये काही चुकी नाही. पण पक्षाची भूमिका असं असणं की अणुऊर्जा प्रकल्प आला पाहिजे पण तो शेजारच्या कर्नाटकामध्ये आणा आणि तिथनं वीज घ्या, ही पक्षाची भूमिका असू शकत नाही. इथे मी आपल्याला जर्मनीचं उदाहरण देईन की जर्मनीनेही 2022 पर्यंत आपले अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्याचं घोषित केलेलं आहे. त्यामुळे पक्षाची भूमिका आम्हाला न्यूक्लिअर एनर्जी नको अशी असू शकते, पण केवळ विरोधासाठी विरोध हे करणं तितकंसं मला योग्य वाटलं नाही. अनेक असे मुद्दे आहेत की ज्याच्यावर मी मनसेच्या मुद्द्यावरही तुम्ही पक्षाला सावध करण्याचा प्रयत्न केला होता. ज्या वेळेला माझी लोकसभेची निवडणूक झाली आणि जवळजवळ 1,34,000 मतं ही कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये ही मनसेला मिळाली. त्यावेळेला ही माझी भूमिका होती की जो शिवसेना भाजप युतीचा हक्काचा मतदार आहे, सुशिक्षित मतदार आहे, पांढरपेशी मतदार आहे, हा शिवसेनेपासून कुठेतरी दुरावतोय. त्याला असं वाटते की शिवसेना आपल्या ध्येय धोरणांपासून कुठेतरी दूर चालली आहे आणि म्हणून मनसे हा नवीन पर्याय त्या मतदारासमोर आल्यानंतर मतदारांनी मनसेला कौल दिला आणि अनेक वेळेला मनसेला मिळणारी वाढती लोकप्रियता किंवा मिळणारं मतदान हे पक्षासमोर आणून दिलं आणि तो धोका पुढे जो शिवसेना पक्षाला होऊ शकतो याची जाणीव पक्ष नेतृत्वाला करून दिली. पण तुमचं कोणी ऐकलं नाही. म्हणजे मी आता थेट विचारतो, तुमची नाराजी आहे हे सगळ्यांना कळलंय, बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं तुम्ही म्हणताय सतत, कोणी ऐकलं नाही? म्हणजे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की प्रताप सरनाईक? कारण हे तीन तुमच्या दृष्टीने खलनायक आहेत असं मला सांगण्यात आलेलं आहे, खरं काय? माझ्या दृष्टीने कोणीच खलनायक नाही आहे. दुर्दैवाने शिवसेनेमध्ये ज्यांनी आयुष्यभर शिवसेनेला विरोध केला, शिवसेनेचा भगवा पायी तुडवला, आमच्या सर्वांचं ठाणे जिल्ह्यातील दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं ज्यावेळेला निधन झालं त्यावेळेला ज्यांनी गुलाल उडवून मिरवणूक काढली, अशा सगळ्या लोकांना मानाची स्थानं ही दुर्दैवाने शिवसेनेमध्ये दिली गेली. ज्यांनी बाळासाहेबांच्या फोटोची विटंबना केली अशा लोकांना महत्त्वाची स्थानं शिवसेनेमध्ये गेली आणि शिवसेनेचा तळागाळातील कार्यकर्ता जो वर्षानुवर्ष पक्षाशी एकनिष्ठ आहे, पक्षाशी लॉयल आहे,
पक्षासाठी झडणारा तो कार्यकर्ता, ह्याला कुठे ना कुठेतरी आजच्या या राजकीय व्यवस्थेमध्ये दूर लोटलं गेलं आणि त्यामुळे माझ्यासाठी हे तिघही कोणी खलनायक नाही आहेत. नाही, पण या तिघांपैकी एकाबद्दलच तुम्ही हे सांगताय आणि मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मी तुम्हाला सांगतो, हे तुम्ही प्रताप सरनाईक यांच्याबद्दल बोलताय, कारण ध्वज त्यांनी राष्ट्रवादीमध्ये असताना ही सगळी कृत्य त्यांनी केली होती. आता ते शिवसेनेचे नेते आहेत. दुर्दैवाने की ज्यांनी शिवसेनेमध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी प्रवेश केला, प्रताप सरनाईक हे दुर्दैवाने ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य, ज्यांची एक पिढी नाही तर 2 पिढ्या यांनी पक्षासाठी काम केलं, असे अनेक शिवसैनिक आहेत. अनेक शिवसैनिक आजही ठाण्यामध्ये आहेत की ज्यांच्या वडिलांनी लालबाग परळमध्ये शिवसेनेचं काम केलं आणि त्यांच्या मुलांनी ठाण्यामध्ये असेल, कळव्यामध्ये असेल, अनेक ठिकाणी येऊन पक्षाचं काम केलं. ह्यांना शिवसेना काय ह्याचे धडे ह्या नेतृत्वाकडनं घ्यावे लागत आहेत. म्हणजे तुम्ही प्रताप सरनाईक यांच्यावर नाराज आहात हे कळलं मला. तुम्ही नाव नका घेऊ, पण मला कळलेलं आहे. हो की नाही एवढं सांगा. नाही, मी वागळे साहेब अत्यंत नम्रपणे बोलतो. मी खूप लहान कार्यकर्ता आहे, तळागाळातला कार्यकर्ता आहे. तेही चुकीचं नाहीये, हे बरोबर आहे ना. त्यामुळे मी हे वर्णन प्रताप सरनाईक यांचं आहे. मी याबद्दल काही तुम्ही नाव घेऊ नका, मी पुढे जातो. एकनाथ शिंदेबद्दल तुमची काय नाराजी? नाही, मी जसं बोललो ना, नाराजी कोणाबद्दलच नाही. नाराजी ही जी काही राजकीय व्यवस्था आहे, शिवसेनेची त्यावेळेची ताकद हे शिवसेनेचं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर होतं. म्हणजे अगदी आमच्या गटप्रमुखापासून ते उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख हे कुठेतरी हळूहळू ढासळत चालले आणि पक्ष संघटनाच जर मजबूत नसेल तर पक्ष फार काळ टिकू शकत नाही. ह्याचं छोटंसं इथे उदाहरण देईन की डोंबिवलीसारखं महत्त्वाचं शहर, तिथे आम्ही गेल्या 1.25 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये शहर प्रमुख नेमू शकलो नाही. अनेक अशी महत्त्वाची पदं आहेत जी शिवसेनेच्या पक्ष पद्धतीप्रमाणे आज रिक्त आहेत आणि म्हणून संघटनाच जर टिकली नाही तर पक्ष पुढे कसा टिकणार हा प्रश्न अनेक वेळा मी पक्षाच्या फोरममध्ये उचलला. दुर्दैव तुम्ही एकनाथ शिंदेना विचारलं. अनेक वेळेला याबद्दल चर्चा झाली. अनेक वेळेला मी पक्षाची ज्या त्या वेळेला मीटिंग व्हायची त्या वेळेला मी हे प्रश्न उपस्थित केले. मला असं वैयक्तिक वाटायचं की जिथे जिथे आपली सत्ता आहे तिथे गुड गव्हर्नन्स हे आपण दिलं पाहिजे. मग ते रस्ते असतील, पाणी असेल, लाईट असतील आणि त्याबद्दल चर्चा व्हावी. त्याबद्दल कारण ज्या विश्वासाने लोक अनेक वर्षापासून आम्हाला निवडून देत आहेत त्यांना जो न्याय देण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडतोय. मीही त्यातला भाग आहे. मी ही कुठे कमी पडत असेल असंही मला वाटायचं आणि म्हणून हा रोष मी म्हणणार नाही, नाराजीही याला म्हणणार नाही, पण मन कुठेतरी माझं दुःखी होतं की आपण खासदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून कॉन्ट्रीब्यूट करण्यामध्ये कमी पडतोय का असा प्रश्न माझ्या मनामध्ये होता.